टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समिती ही धुळ्यामध्ये 3 दिवसासाठी दौऱ्यावर आलेली होती आणि ह्या अंदाज समितीची बैठक टॉप लाईन या हॉटेलमध्ये सुरू झाली। जवळपास 28 सदस्य हे जे आहेत हे सदस्यांच्या उपस्थितीमध्ये विविध पक्षांच्या उपस्थितीतील 28 सदस्यांपैकी 11 सदस्य आमदार हे या बैठकीला उपस्थित होते आणि ही बैठक दुपारी सुरू झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये धुळे जिल्हा आणि नंदुरबार जिल्ह्यातील विविध अशा कामांची पाहणी करून तसा अहवाल महाराष्ट्र शासनाकडे या ठिकाणी पाठवले जाणार आहे आणि त्यानंतर आता सायंकाळच्या वेळेस मात्र या समितीवर आक्षेप घेणारं वक्तव्य माजी आमदार ठाकरे गटाचे नेते अनिल गोटेंनी केलं। त्यांनी ज्या धुळे शहरातील विश्रामगृहामध्ये काही लोक जो लोक आहेत हे या रूममध्ये थांबले होते, विशेषतः जे समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचे खाजगी स्वीय सहाय्यक असलेले किशोर पाटील हे विश्रामगृह असलेल्या गुलमोहर रेस्ट हाऊसमध्ये या ठिकाणी थांबले होते। खोली क्रमांक 102 ही या विश्रामगृहात आहे आणि त्या 102 रूममध्ये अनिल गोटेंनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या रूमला सील केलं आणि या रूममध्ये हे जे काही सदस्य आलेले आहेत अशा या सदस्यांना देण्यासाठी या ठिकाणी मोठी रक्कम आणण्यात आलेली आहे। जवळपास 5 कोटी रक्कम ही या ठिकाणी सदस्यांना देण्यासाठी आणल्याचा दावा अनिल गोटेंनी केला आणि त्यानंतर मात्र अनिल गोटेंनी या ठिकाणी प्रशासनाने यावं आणि ही खोली उघडावी अशी मागणी केली। बराच वेळेनंतर अनिल गोटेंनी या शहरातील पोलीस अधीक्षक असतील, जिल्हाधिकारी असतील, विभागीय आयुक्त असतील यांना या ठिकाणी पाचारण करण्यास सांगितलं, या ठिकाणी पोलीस पाठवण्याची विनंती केली असा दावा अनिल गोटेंनी केला होता आणि त्यानंतर तब्बल 3 तासानंतर 11 ते 11:30 वाजेच्या रात्रीच्या सुमारास या ठिकाणी एक समिती त्यामध्ये ॲडिशनल SP किशोर काळे, त्याचबरोबर प्रांताधिकारी आणि बांधकाम विभागाचे काही अधिकारी अशी मिळून या ठिकाणी ही खोली या ठिकाणी 102 नंबरची खोली ही कुलूप तोडण्यात आले। या खोलीचं कुलूप तोडण्यात आलं आणि त्यानंतर या ठिकाणी रकमेची चौकशी करण्यात आली। या रकमेत या ठिकाणच्या खोलीमध्ये जवळपास 8 ते 10 बॅगांमध्ये जवळपास 1,84,00,000 रुपयाची जी रक्कम आहे ही मिळून आली आणि जवळपास 6 तास याची चौकशी झाल्यानंतर पहाटे 4 वाजता या पैशांची मोजणी झाल्यानंतर या खोलीला या ठिकाणी सील करण्यात आलं आणि त्यानंतर पोलिसांनी मात्र या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू केलेलं आहे। अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही, त्यामुळे या प्रकरणाकडे आता गांभीर्यानं बघितलं जात आहे। त्यामुळे आता या प्रकरणात नेमकं काय होईल हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे।